बारामतीच्या काटेवाडीमधली ही सगळी दृश्य आहे। आषाढी वारीनिमित्त काटेवाडीमध्ये ही वारी दाखल झाली आणि यावेळेस या पालखीचं काटेवाडीमध्ये स्वागत करण्यात आलं। यावेळी पारंपरिक पद्धतीचं मेंढ्यांचं गोल रिंगण देखील पार पडलं। त्याची ही सगळी काटेवाडीतली दृश्य। आपल्या सोबत आदेश बांदेकर आहेत आणि ते वारीमध्ये दरवर्षी येतात। काय वारीचा अनुभव माऊली? आता आपण मेंढ्यांचं रिंगण बघितलं, खरंच आहे, अद्भुत आहे। हे जे काही सगळं टप्प्याटप्प्याने घडत आहे माऊली, हे सोपं नाही आहे। म्हणजे जसे वारकरी चालता आहेत दिवस रात्र, मी जर बघितलं तर तुम्ही सुद्धा सगळे पत्रकार मंडळी अशाच पद्धतीने ही वारी कव्हर करून घराघरातल्या सगळ्या वारकऱ्यांना, घराघरातल्या भाविकांना ही वारी पोहोचवत आहे। त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। श्रीमंत, गरीब, तरुण, वयस्कर कुठलाही भेद नाही, सगळे विठूनामात रंगून गेलेले आहेत आणि त्या क्षणाचं साक्षीदार मला होता येतं, हे माझ्यासाठी आनंदाचं आहे। माऊलीकडे काय मागितलं आणि दरवर्षी काय मागतं? सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे एवढंच मागतो, कारण हे सगळे जण आहेत, हे मनापासून आपलं कुटुंब आणि कुटुंबातल्या प्रत्येकावर प्रेम करत असतात आणि त्यासाठी सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे एवढंच माऊलीकडे मागणं आहे। कॅमेरामन किरण कादेसह सागरवाड, साम टीव्ही, काटेवाडी। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।